हो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. गायकवाड स्किल्स यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत. आजपासून आपण सुरू करत आहे एम-एस-टी-सी-डी पी-वाय-क्यू सीरीज ज्याचा उद्देश आहे कन्सेप्ट क्लॅरिटी. अशा प्रकारचे क्वेश्चन्स आपण या सीरीजमध्ये घेणार आहोत, ज्याद्वारे तुमचे कन्सेप्ट क्लिअर होतील आणि तुमचा कॉन्फिडन्स हा वाढेल. सो कोणताही टॉपिक ज्यामध्ये तुम्हाला अडचण आहे, असे अवघड टॉपिक जे तुम्हाला अजिबात कळत नाही, कमेंट सेक्शनमध्ये टाइप करा. आपण त्या टॉपिकवर क्वेश्चन्स घेऊ आणि तुमचे सर्व कन्सेप्ट क्लिअर होतील. डेफिनेटली 101%. तर अजूनही ज्या विद्यार्थी मित्रांनी या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं, मित्रांनो लवकर सबस्क्राईब करा. आपलं मराठमोळं YouTube चॅनल गायकवाड केमिस्ट्री. तो चला बघूया एक जबरदस्त प्रश्न फ्रॉम द टॉपिक डी ब्लॉक अँड ए ब्लॉक. सो प्रश्न या ठिकाणी आहे, which from following elements is not regarded as transition elements? खालीलपैकी कोणता ट्रान्झिशन एलिमेंट नाही? तो माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, ट्रान्झिशन एलिमेंट ते असतात ज्यांचं डी ऑर्बिटल हे इनकम्प्लिटली किंवा पार्शली फिल असतं. याचाच अर्थ जर डी ऑर्बिटल मध्ये 1 पासून 9 इलेक्ट्रॉन असतील तर त्यांना तुम्ही म्हणणार ट्रान्झिशन एलिमेंट. पण जर डी मध्ये 10 इलेक्ट्रॉन असतील तर ते एलिमेंट्स जे आहेत ते असतात नॉन ट्रान्झिशन एलिमेंट्स. याचा अर्थ या सगळ्यांपैकी तुम्हाला चेक करायचं आहे कोणाचं डी ऑर्बिटल हे फुलफिल आहे. सो माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा डी ब्लॉक मध्ये झिंक, कॅडमियम, मर्क्युरी आणि कॉपरनिसियम या सगळ्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर तुम्ही बघितलं तर त्यांचं डी ऑर्बिटल हे फुलफिल असतं. याचाच अर्थ हे सगळे एलिमेंट नॉन ट्रान्झिशन एलिमेंट्स आहेत. इथे ह्या ठिकाणी आपण बघू शकतोय की मर्क्युरी हा आपला नॉन ट्रान्झिशन एलिमेंट आहे. आन्सर आहे बी मर्क्युरी. बाकी सगळे जे आहेत ते ट्रान्झिशन मेटल्स आहेत डी ब्लॉक मधले. आय होप सो की हा प्रश्न तुम्हाला समजलेला आहे. चला सोडूया दुसरा प्रश्न. या प्रश्नामध्ये तुम्हाला विचारलेला आहे, which from the following cations develop lowest value of spin only magnetic moment? या सगळ्यांपैकी सगळ्यात कमी स्पिन ओनली मॅग्नेटिक मोमेंटची व्हॅल्यू कशाची असते हे तुम्हाला विचारलेलं आहे. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, स्पिन ओनली मॅग्नेटिक मोमेंटचा फॉर्म्युला काय? आठवा. स्पिन ओनली मॅग्नेटिक मोमेंटचा फॉर्म्युला असतो ज्याला आपण म्यू इफेक्टिव्ह किंवा इफेक्टिव्ह मॅग्नेटिक मोमेंट देखील म्हणतो. फॉर्म्युला आहे अंडर रूट एन एन प्लस 2 आणि एन असतो तुमचा अनपेअर इलेक्ट्रॉन. नंबर ऑफ अनपेअर इलेक्ट्रॉन इज कॉल्ड ॲज एन. सो डिअर फ्रेंड्स, या ठिकाणी तुम्हाला लोएस्ट व्हॅल्यू विचारलेली आहे आणि ज्याच्यासाठी अनपेअर इलेक्ट्रॉनची व्हॅल्यू कमी असेल त्याचीच म्यू इफेक्टिव्हची व्हॅल्यू देखील कमी असेल. म्हणजे या सर्वांमध्ये तुम्हाला फक्त अनपेअर इलेक्ट्रॉन कॅल्क्युलेट करायचे आहे. अनपेअर इलेक्ट्रॉनची व्हॅल्यू कमी, म्यू इफेक्टिव्हची व्हॅल्यू देखील कमी. सो सगळ्यात पहिले सगळ्यांचं आपण कॉन्फिगरेशन बघू आणि अनपेअर इलेक्ट्रॉन ज्याच्यामध्ये कमी येणार त्याची म्यू इफेक्टिव्हची व्हॅल्यू देखील कमी असणार. सो व्हॅनिडियम ॲटॉमिक नंबर किती आहे बाळांनो? ॲटॉमिक नंबर आहे 22. कॉन्फिगरेशन काय असणार आहे त्याचं? अर्गॉन 3d2 4s2. याचा अर्थ या ठिकाणी 3 प्लस म्हणजे 3 इलेक्ट्रॉन गेले, 2 आणि 1 3 इलेक्ट्रॉन गेले. सो अनपेअर इलेक्ट्रॉन असणार आहे 1. सो व्हॅनिडियम 3 प्लस मध्ये अनपेअर इलेक्ट्रॉन आहे फक्त 1. त्यानंतर Fe2 प्लस कॉन्फिगरेशन Fe2 प्लसचं ॲटॉमिक नंबर आयनचा 26. कॉन्फिगरेशन काय असणार आहे? अर्गॉन 3d6 4s2. 2 इलेक्ट्रॉन गेले 3d6. याचा अर्थ अनपेअर इलेक्ट्रॉन आहेत 4. सो अनपेअर इलेक्ट्रॉन ह्या ठिकाणी आहेत 4. Cr3 प्लस कॉन्फिगरेशन आहे अर्गॉन 3d4 4s2. 3 इलेक्ट्रॉन निघून गेले, 2 आणि 1 3. अनपेअर इलेक्ट्रॉन उरलेले आहेत 3. आणि Mn2 प्लस कॉन्फिगरेशन. Mnचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 25. आणि याचं कॉन्फिगरेशन असणार आहे 3d5 4s2. 2 इलेक्ट्रॉन गेले, अनपेअर इलेक्ट्रॉन आहेत 5. याने सगळ्यात कमी या ठिकाणी अनपेअर इलेक्ट्रॉन आहेत व्हॅनिडियम 3 प्लस मध्ये. आणि अनपेअर इलेक्ट्रॉन जर कमी असतील तर डेफिनेटली म्यू इफेक्टिव्हची व्हॅल्यू देखील ही कमी येणार आणि तुमचं आन्सर आहे व्हॅनिडियम 3 प्लस. तर अशा पद्धतीने प्रिय विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येते तर डेफिनेटली म्यू इफेक्टिव्हचा प्रश्न तुमचा सॉल्व्ह होऊ शकतो आणि हे खूप महत्त्वाचं बीट आहे. या प्रश्नाची तयारी तुम्ही जरूर करून जा. एक ऍडिशनल इन्फॉर्मेशन या ठिकाणी मला तुम्हाला द्यायची आहे.
आणि ती फारच जास्त महत्वाची आहे, की दरवेळेस तुम्ही म्यू फॉर्म्युला लिहून त्यामध्ये ते व्हॅल्यू पुट करून आन्सर काढत बसू नका. सरळ सरळ तुम्ही अँपर इलेक्ट्रॉन च्या नंबर वरून म्यू काढू शकतात. जर अँपर इलेक्ट्रॉन 0 असेल, लक्षात ठेवा तो म्यू ची व्हॅल्यू येते 0. जर अँपर इलेक्ट्रॉन 1 असेल, तर म्यू ची व्हॅल्यू असते 1.73. जर अँपर इलेक्ट्रॉन 2 असेल तर 2.84. त्यानंतर 3 साठी 3.90 च्या आसपास, 4 अँपिअर इलेक्ट्रॉनसाठी 4.90 आणि 5 अँपिअर इलेक्ट्रॉन असेल तर 5.90. तर दरवेळेस तुम्हाला हा फॉर्म्युला अशा पद्धतीने लिहून व्हॅल्यू पुट करण्याची गरज नाही. फॉर्म्युला आहे आपला √n+2 युनिट्स ऑफ द बोर्स मैग्नेट्रॉन. नो नीड टू पुट द वैल्यू ऑफ n हियर. डायरेक्टली यू कैन गेट द आंसर अगर आपको इस टाइप का यहाँ पे वैल्यू गिवन है तो. आय होप सो प्रिय विद्यार्थी मित्रांनो की हे कन्सेप्ट तुम्हाला व्यवस्थित समजलेले आहेत. चला सोडूया एक नवीन प्रश्न. तर या ठिकाणी तुम्हाला विचारलेला आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ स्पिन ओनली मॅग्नेटिक मोमेंट ऑफ Zn2+ इन बोर्स मॅग्नेट्रॉन. 4 ऑप्शन्स तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत. Zn2+ साठी म्यू इफेक्टिव्हची व्हॅल्यू. सो प्रिय विद्यार्थी मित्रांनो आत्ताच आपण बघितलं की म्यू इफेक्टिव्हचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे √n+2. झिंकचं फक्त कॉन्फिगरेशन लिहा आणि झिंकचं कॉन्फिगरेशन तुम्हाला येतं याचा मला पूर्ण विश्वास आहे. Zn = 30 कॉन्फिगरेशन आहे अर्गॉन 3d10 4s2. 2 इलेक्ट्रॉन गेलेले आहेत. अनपेअर इलेक्ट्रॉन 0 आहेत आणि जर अनपेअर इलेक्ट्रॉन 0 असेल, 0 असेल तर आताच आपण बघितलं म्यू इफेक्टिव्हची व्हॅल्यू ही येणार आहे 0 आणि या ठिकाणी तुमचं उत्तर आहे डी. पण तुम्हाला मार्क मिळणार नाही 0, मार्क मिळणार आहे 1. आय होप सो की हा प्रश्न तुम्हाला व्यवस्थित समजलेला आहे. चला घेऊया पुढचा प्रश्न. सो या ठिकाणी विचारलेलं आहे आयडेंटिफाय अ वीकेस्ट बेस फ्रॉम द फॉलोइंग. 4 ऑप्शन्स तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत आणि विचारलं आहे या सगळ्यांपैकी सगळ्यात कमकुवत बेस हा कोणता आहे. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, ऍक्च्युअली लॅन्थनाइट कॉन्ट्रॅक्शन चा हा परिणाम आहे. लॅन्थनाइट कॉन्ट्रॅक्शन मुळे केमिकल ट्विन्स आणि एक दुसरा कन्सेप्ट ज्यामध्ये बेसिसिटी ही डिक्रीज होते लॅन्थनम सिरीज मध्ये. सो ह्या ठिकाणी लक्षात ठेवा की बेसिसिटीची जी ऑर्डर आहे ती अशा पद्धतीने असणार. LaOH थ्राईस याची बेसिसिटी ही सगळ्यात जास्त असते. त्यानंतर सीरियम हायड्रॉक्साइड याची बेसिसिटी आणि सो ऑन. सगळ्यात कमी बेसिसिटी ही असणार आहे ल्यूटियम हायड्रॉक्साइडची. याचाच अर्थ एज वी मूव फ्रॉम लेफ्ट टू राइट बेसिसिटी डिक्रीजेस. और ये किस वजह से हो रहा है, ये कशामुळे होत आहे, बिकॉज ऑफ लॅन्थनाइट कॉन्ट्रॅक्शन. लक्षात ठेवा तो देखील कन्सेप्ट अतिशय सिंपल आहे. पण या ठिकाणी आपण याचं पहिले उत्तर शोधूया. सगळ्यात कमी बेस कोणता हे तुम्हाला विचारलेलं आहे आणि ही जर बेसिसिटीची ऑर्डर असेल तर डेफिनेटली सगळ्यात वीक बेस हा तुमचा ल्यूटेटियम हायड्रॉक्साइड हा आहे. सो प्रिय विद्यार्थी मित्रांनो, हे कशामुळे होतं, दिस इज बिकॉज ऑफ लॅन्थनाइट कॉन्ट्रॅक्शन. लॅन्थनाइट कॉन्ट्रॅक्शनचा अर्थ असा आहे की लॅन्थनम सिरीज मध्ये जसं तुम्ही लेफ्ट टू राईट जाणार ॲटॉमिक साइज आयनिक साइज ही कमी 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 होत जाते बिकॉज ऑफ पुअर शिल्डिंग इफेक्ट ऑफ 4f ऑर्बिटल. आणि त्याचे परिणाम एक आहे केमिकल ट्विन्स आणि दुसरा आहे बेसिसिटी ऑर्डर अशा पद्धतीने डिक्रीज होणं. सो आय होप सो या प्रश्न देखील तुम्हाला समजलेला आहे. सो प्रिय विद्यार्थी मित्रांनो, जसं मी सुरुवातीला सांगितलं की आपण अशा प्रकारचे क्वेश्चन्स या सिरीज मध्ये घेणार आहोत ज्याचा तुम्हाला खरोखरच फायदा होईल तुमच्या MSc एक्झामसाठी. मला माहित आहे की वेळ हा अत्यंत कमी आहे, परंतु या कमी वेळात देखील जास्तीत जास्त क्वालिटी क्वेश्चन्स या चॅनलवर तुम्हाला कसे मिळतील याचा मी पूर्ण प्रयत्न करणार आहे. त्यामुळे जे टॉपिक्स तुम्हाला अवघड वाटतात कमेंट सेक्शन मध्ये टाईप करा आणि त्या चॅप्टर वरती त्या टॉपिक वरती आपण डायरेक्ट मल्टिपल चॉईस क्वेश्चन सॉल्व्ह करू, जेणे तुमचा कॉन्फिडन्स हा वाढेल आणि कन्सेप्ट क्लॅरिटी देखील तुमची होईल. अजूनही ज्या विद्यार्थी मित्रांनी या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं, लवकरात लवकर विद्यार्थी मित्रांनो चैनल सब्सक्राइब करा क्योंकि इस चैनल पे मिलने वाले आपको बहुत खास. तो मिलते हैं अगले लेक्चर में नए कंसेप्ट के साथ, नए क्वेश्चंस के साथ. तब तक के लिए नमस्कार. जय महाराष्ट्र.